आज शिक्षण सप्ताह याचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहाराविषयी माहिती म्हणजे जीवनामध्ये पोषण आहाराचं काय महत्त्व आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक तयार केलेले आहेत। यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी साधारणतः जर पाहिलं तर काही फ्रूट्स चार्ट आहेत, वेगळ्या प्रकारचे मिनरल्स, त्यामध्ये कार्बोदके असतील, प्रथिने असतील, म्हणजे आपण वेगळ्या प्रकारची ज्याला म्हणतात की बघा इथे या ठिकाणी दिलेलं आहे की काही झाडांपासून मिळणारं, फळांपासून मिळणाऱ्या रूट्स ज्या असतात त्यामध्ये काही या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची धान्यांची माहिती आहे। विद्यार्थी या ठिकाणी आपले जे उदाहरणार्थ जर पाहिलं तर फळांची सुद्धा या ठिकाणी माहिती विद्यार्थी करतायत आणि अशा प्रकारे या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। गहू लागवडीपासून काय ज्वारी असेल, धान्य असेल, तूर असेल, उडदाची डाळ असेल, वेगवेगळ्या प्रकारची संत्रे असतील, त्याचबरोबर काही वेगळ्या प्रकारची फुलं, हे बघा या ठिकाणी व्हेजिटेरियन्स, वांगे असतील, बटाटे असतील, या सगळ्यांची माहिती या विद्यार्थ्यांनी सुंदर या पद्धतीने चार्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा या आमच्या शिक्षण सप्ताहाच्या अंतर्गत आज या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य असतील, भाजीपाला असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये होणाऱ्या ज्या काही डाळी असतील याची सगळी माहिती दिलेली आहे। हे बघा अंगुराची माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थ्यांनी। शिक्षण सप्ताह अंतर्गत आजचा जो 6वा दिवस आहे तो शालेय पोषण दिनाचा दिवस आहे आणि या निमित्त विद्यार्थ्यांमध्ये आहाराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अन्न घटकातून कशा पद्धतीने कोणकोणते पोषक पदार्थ जसे की कार्बोदके, त्यानंतर जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे यासारखे जे घटक आपल्या शरीराची गरज पूर्ण करत असतात ती माहिती या ठिकाणी चार्टमधून आपापल्या कल्पकतेने विद्यार्थ्यांनी सादर करण्याचा या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने कशा पद्धतीने त्यांनी सुंदर असे चार्ट बनवलेले आहेत ज्यामध्ये ते अन्न घटकांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला देतात की कोणत्या पदार्थातून आपल्याला कोणते घटक उपलब्ध होऊ शकतात। धन्यवाद। न्यूट्रिशन म्हणजे पोषण, अपटेक ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इट्स युटिलायझेशन बाय ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन। म्हणजेच पौष्टिक शिक्षण सप्ताहानिमित्त आहार घ्यावा आणि सकस आहार कसा असतो याबद्दलची एक प्रदर्शनी आपल्या स्टेजवर ठेवलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या रिकाम्या वेळामध्ये त्याचा अवश्य आनंद घ्यावा आणि बघावी आणि जेणेकरून आपला आहार हा सकस कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा। सर्व विद्यार्थी पुढचे 10 मिनटं जोपर्यंत आपली मधली सुट्टी आहे तोपर्यंत ही प्रदर्शनी बघू शकता आणि त्या प्रदर्शनीमध्ये जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खिचडी वेगळी ठेवलेली आहे। आपल्यामध्ये उपस्थित असणारे पालक प्रतिनिधी आदरणीय कैलासजी खंदारे यांचा स्वागत श्री कुरकुटे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आपल्या माता पालक म्हणून उपस्थित आहेत सौ विजयाताई अमोल ठोकणे यांचं स्वागत राहुल पवार सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आणि यानंतर अर्थातच सर्वांचं सप्त सुरांनी स्वागत श्री स्वागत दे। स्वागतम
उपक्रमाचे अध्यक्ष माझे परमस्नेही सतीजी गवळे सर, पालक प्रतिनिधी, सन्मानित व्यासपीठ, सर्व विभागाचे 5, 7, 8, 9, 10 आणि ज्युनियर कॉलेज याचे सर्व प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचं आपण आमच्या शाळेत असलेला 100 लोकांचा स्टाफ आणि जवळपास 3000पर्यंत असलेले विद्यार्थी या सर्वांचे आपण पालक प्रतिनिधी सर्वात महत्त्वाचे. आज पालक शिक्षक संघाची स्थापना या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. शासन परिपत्रक 16 मे 1996 याद्वारे प्रत्येक मान्यताप्राप्त अनुदानी, विनाअनुदानित विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि अशा या सर्व शाळांमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना होत असते आणि करणं अनिवार्य आहे. म्हणून आज या अशा महत्त्वपूर्ण स्थापनेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. ही स्थापना करत असताना साधारणतः शाळा सुरू झाल्यापासून तर 30 दिवसाच्या आत ही स्थापना करावी असा हा शासनाचा नियम आहे, शासन परिपत्रक आहे. त्यासोबतच एक सांगायला आनंद वाटेल, यावर्षी असं 2020 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सुरुवात झाली. 4 वर्ष झाले जवळपास. आणि यावर्षी सरकारने म्हणजे भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाने शिक्षण सप्ताह हा एक उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि या शिक्षण सप्ताहात 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान हा एक उपक्रम की पालक शिक्षक संघसुद्धा त्या ठिकाणी असावा आणि त्यांचं काय कार्य, काय भूमिका आहे याबद्दलची चर्चा पालकांच्या सोबत व्हावी, हा एक उपक्रम त्यामध्ये आलेला आहे. आजचा 6वा दिवस, उद्याला 7वा दिवस आहे. आपल्या सोबतच आणि काही वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आहे. कारण हे शासकीय सगळे प्रोग्राम या ठिकाणी आलेले आहेत. कारण शाळा हे एक समाज प्रबोधन करण्याचे केंद्र आणि म्हणून आपण सामाजिक कार्यकर्ते त्यांचे प्रतिनिधी आहोत. तसं मी पहिले सांगितलं की 3000 विद्यार्थ्यांचे आपण प्रतिनिधी आहोत सर्व स्टाफसह. आणि सर्व समस्या असतील, सर्व काही गोष्टी असतील ते एकाच वेळेस किंवा सर्वांना सांगून जमेल असं नाही. आपण प्रतिनिधी म्हणून त्या वर्गाच्या या समस्या मिटवणार आहोत. त्यासोबतच याचं उद्दिष्ट नेमकं काय, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि मग सर्वांगीण विकासामध्ये 22 जुलैपासून तो विविध प्रकारचे कार्यक्रम, ते क्रीडा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सर्व ऐतिहासिक असेल, शैक्षणिक असेल, रोजगाराच्या निर्मिती आणि विविध प्रकार. काल तर आमचे 20 आयटम होते. विद्यार्थ्यांना माती परीक्षणासाठी आम्ही प्रत्यक्ष शेतात घेऊन गेलो होतो. हे माती काय असते, पीक कसं आहे ते काही माहीत नाही मुलांना. नाही, बऱ्याचशा लोकांनाही, मोठमोठ्या लोकांना स्वतः माहीत नाही. आता शेत आणि शेतातले सर्व पिकं वगैरे आम्ही प्रत्यक्ष शेतात गेलो. रोजगार निर्मिती छोट्या छोट्या मुलांनी 7व्या वर्गात मी काल गेलो होतो तर सुंदर अशा पिशव्या बनवल्या. म्हणजे रोजगार निर्मिती. सगळेजण डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार नाही. मग आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून यांनी काही करावं हेही सगळं आपल्याला त्यांना सांगणं हा महत्त्वाचा भाग आहे. आपण प्रतिनिधी आहोत पूर्ण आदर्श विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे. मग यामध्ये मी पहिले सांगितलं शैक्षणिक असेल, भौतिक असेल, विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील सर्व बाबी, मग त्यांच्या समस्या असो कुठल्या असतील त्या सोडवणं आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचं काम आहे. आणि म्हणून याची स्थापना होणं आवश्यक आहे. आणि यामध्ये पालक असणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी आम्हाला माहिती अजिबात नाही, परिपूर्ण कोणीच नसतो. म्हणून पालक प्रतिनिधी व शाळेत सर अशा प्रकारचा असावं. किंवा काही पालकांनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा त्यांची समस्या असेल किंवा त्यांच्या मुलांची पाल्याची समस्या असेल ती तुमच्यापर्यंत येईल, तुम्ही आमच्यापर्यंत सांगा. एक निरचना आहे आणि म्हणून ही स्थापना आहे. त्यामध्ये विद्यार्थी आपल्याला माहिती आहे 6 तास शाळेत येईल आणि बाकीचे राहिलेले 18 घंटे आपल्या ताब्यात आहे. मग त्याचा शिकवणी वर्ग असेल, अन्य कुठे जात असेल, हे सगळे प्रकार आहेत. मग या 6 घंट्यात आमच्याकडे असताना आमचा आज आनंद आहे. भगिनी वर्ग जास्त इथे उपस्थित आहे, आनंद आहे. कारण शाळेतून मुलं घरी गेल्यानंतर यांना सगळं सांगतात. आमच्याकडे ऐकायची मानसिकता नाही. मी बरेच वेळेस बोलत असतो माझ्या
तुमची सहनशीलता आहे म्हणून तुम्ही ऐका. मी स्तुती करणारा माणूस नाही, जे ते मानतो. स्तुती अजिबात नाही, वस्तुस्थिती. आणि म्हणून या पालक असणं महत्त्वाचं आहे. यासोबत शैक्षणिक पद्धती पूर्ण कल्पना देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा महाविद्यालयामध्ये मुलां व्यक्तिमत्वाचा विकास करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या समस्येचं निराकरण करणे, या सगळ्या बाबी या ठिकाणी आहेत. आणि मग या शिक्षक संघाचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते माननीय त्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक प्राचार्य असतात. आणि प्रत्येक वर्गातून एक पालकांमधून आपण लोक सर्व प्रतिनिधी आहोत. आणि इथे सांगितलं शासनाच्या परिपत्रकाची 50% भाग महिलांचा असतो. आज जास्त आहे, आनंद आहे. आता कदाचित उपस्थिती नसेल. त्यांच्या मागे एवढी कामं लागलेली आहेत आणि आता पण बसल्या बसल्या पुन्हा निरोपाला कुठले तरी अधिकारी येत आहेत. म्हणून मी सरांना त्या मार्गदर्शन करायला लावते आणि आपल्या या कार्यक्रमाला मोकळं करते. त्यांना पुढचे कार्यक्रम आदरणीय मोठे सर, आपले पालकप्रतिनिधी, आदरणीय माझे मित्र कैलास भाऊ शेंदारे, विजयाताई कोकणे, माझे प्राध्यापक प्राध्यापिका राजपूत मॅडम, या कार्यक्रमाचे आयोजक जे प्रमुख जे आहेत कुलकर्णी मॅडम, मॅडम, कुकडे सर, माझे अन्य सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि मुद्दामून ज्यांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी आदरणीय असणारे सर्व माता पालक आणि माझ्या बंधूंनो, दरवर्षी आपण आता आपल्याजवळ 41 सेक्शन आहेत. 2684 आपल्याला 5 ते 10ची पटसंख्या आहे आणि 269 ज्युनियर कॉलेजचे असे एकूण 2984 संख्या आपली पदावर आहे. शासनाचा निर्णय संहिता आपण 2010ला त्याला सुधारित अशी आवृत्ती आहे आणि कुठेतरी एकत्र सर्व पालक येणं शक्य नाही. म्हणून प्रत्येक वर्ग तुकडीचा किमान एक पालक प्रतिनिधी असावा आणि त्या दृष्टीनं कोणत्याही शाळा ही संस्काराचं केंद्र आहे. समाजाभिमुख शाळा असली पाहिजे. म्हणजे शाळा हे समाजाचं केंद्र आहे. समाजातले सर्व प्रतिनिधी शाळेत असतात मुलांच्या रूपानं. त्यामुळं शाळेत उद्याचा समाज कसा असणार आहे, देशाप्रती भावना कशी असणार आहे, उत्तम नागरिक कसा असणार आहे, एक विद्यार्थी एक व्यक्तिमत्व त्याचं घडतं आहे, तर सामाजिक, कौटुंबिक आणि देशाप्रती त्याची घडण या ठिकाणी होते. म्हणजे उद्याचं चित्र आज हे 4 भिंतीच्या आत घडतं आहे आणि त्यासाठी ज्या अभ्यासक्रमातून ते घडतं त्याहीपेक्षा तो अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवणारा जो शिक्षक नावाचा एक घटक यामध्ये, तर त्यांचं आणि पालकांचं एक समन्वय असावा आणि एकाच वेळेस 3000 पालक येणं शक्य नाही. म्हणून एका वर्गातून एक पालक प्रतिनिधी असावा आणि किमान 6 महिन्यातून त्यांची एक बैठक आपण एकत्र विचार विनिमय व्हावा. हा शासनाचा निर्णय असतो, त्यांचं तसं योजना आहे. परंतु आपली शाळा त्याला अपवाद आहे आपल्या विचाराच्या, की आपण दर महिन्याला साधारणतः एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आणि मुलगा हा आपल्या दोघांसाठी, तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे की आमच्या सोबत असणारा आणि उर्वरित काळात तुमच्या सोबत असणारा पाल्य याची जडणघडण उत्कृष्ट झाली पाहिजे. येणाऱ्या 21व्या शतकात कोणत्याही आव्हानाला त्याला तोंड देता आलं पाहिजे. त्याचं शारीरिक, मानसिक आरोग्य, त्याची बौद्धिक क्षमता ही पाहिजे तशा पद्धतीचं वातावरण देऊन ते विकसित झाले पाहिजे. या दृष्टीनं त्याला घडवण्याचं सगळं काम या शैक्षणिक वयोगटामध्ये होतं आणि खऱ्या अर्थानं हेच ते 5 ते 12पर्यंतच आपण वयोगट म्हणतो. यामध्ये तो जेवढी मेहनत घेईल योग्य दिशा त्याला मिळेल, कारण त्याचे प्रबळ इच्छाशक्ती पण असणे, त्याला सुयोग्य मार्गदर्शन पण पाहिजे. आजकाल आईवडिलांची परिस्थिती अशी झालेली आहे, गृहिणींना घरात सगळ्या प्रकारचे वयोगटाचे माणसं असतात, लहान मुलापासून ज्येष्ठ वयापर्यंत. या सर्वांचा काळजी घेता कदाचित वडिलांना, पतीला सोबत उदरनिर्वाहासाठी सुद्धा मदत करावी लागते. अशा धावपळीत मुलांकडे लक्ष देणं, त्याच्या आरोग्याची आणि त्याच्या शैक्षणिक वाटचाल योग्य दिशेने होती का नाही याचा पण मोठी जबाबदारी पालकावर 17 ते 18 तास तो आपल्याजवळ असतो. 5.5-6 तास आम्ही त्याला सांभाळतो, पण ते 4 दिन सारखं इथं ज्या पद्धतीनं आम्ही त्याला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि तेवढ्या पद्धतीचा उरलेल्या 17-18 तास त्याचं अनुपालन झालं पाहिजे. त्यामुळे त्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी आम्हाला तुमची फार मोठी मदत लागते. कारण सर्व 9 ते 10 विषय, बाकीचे श्रेणी विषय आणि उरलेल्या त्या कालखंडामध्ये 30-35 मिनिटांमध्ये आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. आज 70-80-103 पर्यंत काही वर्गाची संख्या आहे. बसण्याचे मोठे वर्ग पाहून आम्हाला त्याची व्यवस्था करावी लागते.
कारण पालकांचा पूर्ण विश्वास या शाळेच्या नावावर आणि इथं काम करणाऱ्या या समूहावर. त्यामुळे आम्हाला मोठी जबाबदारी ती आहे की तुमचा विश्वास पूर्ण सार्थक झाला पाहिजे. म्हणून आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आता या सप्ताह चालू असला तरी आम्ही लिमिटेड मुलं फक्त ज्याला त्या विषयात रुची आहे ते वर्ग डिवाईड करून सर्वांना संधी मिळेल असंच आम्ही या उपक्रमात सहभागी केले. उर्वरित वेळात त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही कारण ते केव्हा भरून काढणार. आम्ही रविवारी सुट्टी दिवशी सुद्धा क्लास घेऊ शकत नाही कारण जर काही अन्य घटना किंवा मुलाला घरापर्यंत पोहोचले नाही, आठवण येतात काही घटना घडली तर त्याचं पुन्हा एक जबाबदारी घ्यायची कशी. म्हणून आता शालेय वेळातच जास्तीत जास्त एंगेजमेंटचे पिरियड घेऊन अन्य कोणी सुट्टीवर असेल किंवा पिरियड अवसात चेंज करून जास्तीत जास्त एकही मिनिट वाया न घालवता मुलांपर्यंत सर्व योग्य दिशेनं सगळा अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. तुमचा सर्वांचा आमच्यावर विश्वास आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शासनाचा एक उपक्रम म्हणून आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे. यामध्ये बरेच मी आपापल्या वर्गात पाहिलेले तुम्हाला, तुम्ही पालक मेळाव्यात सुद्धा उपस्थित होते त्यामुळे तिथेही आपले विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. फक्त यामध्ये ही जी संरचना आहे यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सगळे सदस्य असतील, 41 तुकड्यांचे 41 शिक्षक तुमच्यासोबत आहे, 41 पालक संख्या त्यामध्ये. अशा मिळून आपला एक समूह आहे. आपला एक कदाचित एखादा सोशल ग्रुप जरी केला व्हॉट्सअपचा तरी शाळेत चालणारे उपक्रम तुमच्या असणाऱ्या सूचना जरी आमच्यापर्यंत आल्या कारण सर्वांना शरीर प्रत्यक्ष येऊन वेळ देता येईल असं नाही. म्हणून तुमच्या ज्या कोणत्या चांगल्या सूचना असतील की असं केलं तर चालेल का, तुमचेही साथ, तुमचाही वेळ, तुमचेही श्रम किंवा तुमचे म्हणजे जे मदत लागेल आम्हाला ती पण आवश्यक आहे. सांगणं सोपं आहे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण ग्राउंड लेवलला काम करताना ज्या समस्या आहेत त्या एवढ्या सोपं नाही. बाहेरून सूचना कोणी देऊ शकते. एखाद्या चित्रकाराच्या चित्रात दुरुस्ती झाली पाहिजे, सांगणारे भरपूर आहे पण त्याच्या हातात जर ब्रश दिला आणि त्याला सांगितलं कसं पाहिजे तर त्यांना त्यातलं कोणतीही दुरुस्ती करता येत नाही. म्हणजे सांगणारे भरपूर आहे पण करण्यासाठी स्वतःहून झोकून देणारे फार कमी आहेत. आपणच स्वतः एक सामाजिक काम आहे, शैक्षणिक कामाची उद्याचा समाजातला घटक आहे. त्यासाठी आम्ही जेव्हा केव्हा आवाहन करू त्यावेळेस तुम्ही स्वतःहून चांगल्या कामासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती व्यक्त करतो. आणि यांच्या रचनेनुसार केसर सोबत आहे आणि पुढची निवड होईल आणि मी नगर या परिवाराचा प्रमुख म्हणून तुमच्या सर्वांचं स्वागत अभिनंदन करतो. भूमिका मांडण्याकरता मी ज्युनियर कॉलेजच्या पालक शिक्षक संघाचे काम करणाऱ्या आदरणीय राजपूत मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. येथे उपस्थित सर्व पालक प्रतिनिधी, आजचा कार्यक्रम तसा हा शिक्षक पालक संघाची स्थापना आणि माता पालक संघाची स्थापना हा कार्यक्रम आहे आणि त्याचा उद्देश काय आहे वास्तविकामध्ये आदरणीय कुठे सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आपण सगळे या ठिकाणी त्याच्यासाठी जमलेलो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हा शिक्षक पालक संघाची स्थापना करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये पालक का आवश्यक आहे ते पण सरांनी सांगितलं आहे. परंतु आपला जो विद्यार्थी आहे जास्त वेळ आपल्या सहवासात राहत असतो आणि तो जे काही असेल आपल्या शाळेत घडलेल्या गोष्टी इतर त्याच्या काही समस्या असतील तो आपल्या घरी आपल्या पालकांना सांगत असतील त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण अतिशय उपयोगी पडणारा आहे. त्रिकोण त्यामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असा हा त्रिकोण आहे आणि याचा हा संघ आपण स्थापन केलेला आहे. आज शिक्षक पालक संघामध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे अध्यक्ष असतात. त्याच पद्धतीने पालकांमधून एक उपाध्यक्ष या ठिकाणी निवडला जातो. शाळेतील शिक्षकांमधून एक सचिव नेमला जातो. शिक्षक जे आहेत या वर्षात आदरणीय कुलकर्णी मॅडम या ठिकाणी या शिक्षक पालक संघाचे सचिव आहेत. बाकीचे माता पालक हे देखील या शिक्षक पालक संघाचे सभासद असतात. म्हणजे सगळे पालक या ठिकाणी सभासद असतात. सहसचिव 2 असतात. पालकांमधून एक निवडला जातो तसेच आपला पाल्य असतो पाल्यामधून एक निवडला जातो. शाळेतील प्रत्येक पाल्याचे पालक हे सभासद असतात. शाळेचा सर्वांगीण विकास हा हेतू या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या शिक्षक पालक संघाची स्थापना या ठिकाणी केल्या जात असते. तसेच या थोडक्यात सरांनी सांगून झालेलं आहे या पद्धतीने ही सर्वांच्या शाळेची हित व सर्वांगीण विकास म्हणजे आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी शिक्षक पालक संघाची स्थापना हे प्रत्येक शाळेमध्ये केल्या जाते. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये याची समान रचना या ठिकाणी असते. धन्यवाद. यांना मी विनंती करते की आपल्या वतीने त्यांनी आजच्या या पालक शिक्षक संघाच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये आपली भूमिका मांडावी. आदरणीय खंदारे साहेब. शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित
आदर्श विद्यालयाचं ते संपन्न होणाऱ्या या शिक्षक पालक संघ माता पालक संघाच्या स्थापना पर्वावर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या विद्यालयाचे या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय सतीशजी गवळे सर, ज्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुंदर सुरेख आणि अत्यंत मार्मिक असं विश्लेषण मार्गदर्शन ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं. एक कर्तव्य तत्पर असणारा, शिक्षण तज्ज्ञ असणारा, एक शिस्तप्रिय हाताचा शिक्षक आणि या संस्थेचं अत्यंत शिस्तप्रिय काम त्यांच्या माध्यमातून चालतंय. हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले असे आदरणीय उके सर. या कार्यक्रमाचं ड्रायव्हिंग त्यांच्या हातात आहे अशा संचालनकर्त्या आदरणीय सुवर्णाताई कुलकर्णी मॅडम, आदरणीय राजपूत मॅडम, विचारपीठावर माता पालक संघाच्या आपल्या प्रतिनिधी, आमच्या बहिणींच्या प्रतिनिधी म्हणून आदरणीय विजयाताई, त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर संवाद साधला तसे आदरणीय विशालजी कुलकुटे सर, मस्के सर, दंडे सर, आदरणीय प्रिया मॅडम, मोठ्या संख्येनं चांगल्या संख्येनं हजर असणाऱ्या माझ्या सर्व बहिणी, माझी भाऊ मंडळी, अत्यंत सुंदर सुरेख पद्धतीनं ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये आपल्या शैक्षणिक कार्याचा एक आगळा ठसा उमटवण्याचं काम ज्या शिक्षण संस्थेनं याच्या काळामध्ये केलेलं आहे, सध्या करत आहे. उद्याच्या त्या उज्ज्वल अशा दैदिप्यमान शैक्षणिक कामाबद्दल त्या संस्थेची आपल्या सर्वांना हमी आहे. अशा संस्थेमध्ये पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोक्य राहावा झेंडा म्हणून आपल्या पाल्यांना, मुलांना विश्वासाने आपण ज्या संस्थेमध्ये घालतोय. खरं तर 24 तासापैकी आपल्याला मिळणारा वेळ शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा, पाल्यांचा असणारा वेळ आणि कुटुंबामध्ये, परिवारामध्ये सभोवताली असणाऱ्या मंडळीमध्ये जाणारा वेळ. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान, काही इतरही त्या गोष्टीला काही गोष्टी अंतर्भूत आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा उभा केल्याच्या नंतर आज माता पालक संघ असेल, शिक्षक पालक संघ असेल, याची गरज का पडावी, का असावी. सर्वप्रथम मला सांगितलं पाहिजे की माता पालक संघ, शिक्षक पालक संघ या शब्दामध्ये संघ हा शब्द आलेला आहे. जगातल्या सगळ्या प्राण्यामध्ये धर्मप्रिय सगळे प्राणी आडवे आहेत. हा एकमेव प्राणी आहे, पशु आहे, माणूस, की तो धर्मप्रिय आहे. आणि मग जैसे भरतारी नवनीता उपती पावे सर्वता तशी तशा जीविका स्वधर्मी विना. तर माणसाचा धर्म काय, तर आपले कर्तव्य कर्म पार पाडत असताना इतर धर्माबरोबरच आपल्याला संघ या ठिकाणी ज्या जे धर्म व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हिंदू धर्म मंडळीमध्ये 5 माणसं तिथे परमेश्वर, 5 लोक जिथे येतात तिथे परमेश्वर तयार होतो. आपला हिंदू धर्म सांगतोय. बौद्ध धर्म सांगतोय की जिथे जिथे शरण जायचं तिथे संघाला शरण जायचं. हिंदू धर्मामध्ये 5 पद्धतीचे परमेश्वर आहे, बौद्ध धर्मामध्ये संघाला शरण जायचं आहे, शीख धर्मामध्ये पंच प्यारे आहे. म्हणजे जवळजवळ सगळ्या धर्मानं संघाचं प्रतिपादन केलेलं आहे. एक कोणताही माणूस परिपूर्ण आहे. म्हणून या शैक्षणिक सत्रामध्ये शैक्षणिक कार्याला आहे त्यापेक्षा अधिकाधिक गती देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये होण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून ज्या काही सूचना, ज्या काही भूमिका पुढे आले त्यातून माता पालक संघ असेल, शिक्षक पालक संघ असेल याची भूमिका पुढे आली. आणि मग
100च्या जवळपास असणारा हा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. शिक्षण प्रसारक मंडळासारखं अत्यंत कर्तव्यदक्ष आणि सर्व गोष्टींची जाण असणारं संचालक मंडळ आहे. मग एवढं असताना आमच्या बहिणीमधला प्रतिनिधी याच्यामध्ये कशासाठी असावा, आमचे जे भाऊ मंडळी आहेत यांचा प्रतिनिधी कसा असावा. पण माझ्या मायमावल्यानं भावानं आपल्याला पिठामध्ये जेवढं मीठ लागतंय, पिठामध्ये जेवढं मीठ लागतंय, वरणामध्ये जेवढं मीठ लागतंय, पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये जेवढं लोणचं लागतंय त्याची जी गरज आहे, त्याची जी उपयोगिता आहे, तीच गरज तुमची आमची आहे. कारण जे राजपूत मॅडम येथे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा तो त्रिकोण सांगितलेला आहे. तर या त्रिकोणाला आपल्याला जर परिपूर्ण करायचं असेल तर त्याच्यामध्ये कळत नकळत जाणीवपूर्वक नाही पण ज्या काही उणिवा राहत असतात, ज्या काही त्रुटी राहत असतात किंवा आहे त्यापेक्षा सर्व शिक्षक मंडळी, शिक्षण संस्था अधिकाधिक आपल्या कर्तव्य तत्परतेनं या कामाला पुढे नेते आपले विद्यार्थी घडवत आहेत. या शिक्षण संस्थेच्या नावामध्ये आदर्शत्व हे असल्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुम मुझे खून दो मैं आपको आजादी दूंगा हे वाक्य आपण ऐकलेलं आहे. पण हेच वाक्य जर आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने, या शैक्षणिक संस्थेच्या अनुषंगाने थोडं जर वळवलं तर आपण मातीचा गोळा द्यायचा, या संस्थेतून मूर्ती घ्यायची, तुम्हाला हव्या त्या ईश्वराची, हव्या त्या मानवाची. आमच्याकडे उपलब्ध असणारा वाकडे तिकडे कोणतेही लाकूड द्या, ते त्यातला नको त्या दुर्गुणांचं निर्धारण करणार, सद्गुणांचं संवर्धन करणार असं सुंदर लाकडातला भाग तुम्हाला जे काही उपलब्ध करून द्यायची असेल वस्तू ती मंडळी दे. आम्ही कसंही कोणत्याही आकाराचं, कसंही वाकड्या तिकड्या आकाराचं लोखंड द्या, आपल्याला सुंदर अशी वस्तू तयार करून देणारा आमचा लोभार कारागीर जो आहे तो मिळेल. आमच्या सोन्याचं कसंही आडवं देणं, तुम्ही एखादा तुकडा द्या, त्याला सुंदर सुरेख पद्धतीचा अलंकार माझ्या बहिणीच्या नाकाडोळ्या म्हणजे गळ्यामध्ये जो लागेल त्या अपेक्षेप्रमाणे तयार करून देण्याचं काम हा स्वर्णकार येथे करून देण्यासाठी बसलेला आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर सुरेख पद्धतीने काम चालू आहे. आपल्याला इतर शैक्षणिक संस्थेकडे पाहत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आम्ही मास्तर आल्या गेल्यानं बोलावं, आम्ही मास्तर आल्या गेल्यानं बोलावं, तासाच्या बोलीनं होतो आमचा लिलाव. ज्या माणसाचा तासाच्या बोलीने लिलाव होतो तो माणूस तुमचे विद्यार्थी काय घडवणार. आणि इथे या संस्थेमध्ये आपल्या कौटुंबिक, प्रापंचिक, सार्वजनिक, सामाजिक जीवनाबरोबरच आम्हाला शिक्षणातलं पुस्तकी ज्ञान जरी परिपूर्ण व्यवस्थित तिथला अभ्यासक्रम पूर्ण करत असलं तर वाचन मनन चिंतन, अध्ययन, अध्यापन, आपल्या मुलाची गुणवत्ता, आपल्या मुलाचा बुद्ध्यांक आणि परिस्थितीशी समायोजन करण्याचं काम, आपल्याला परिस्थितीशी समायोजन करण्याचं काम, हे माणूस घडवण्याचं काम या शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात घडते. या शाळेतून, या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत. आणि म्हणून आपण सगळेच भाग्यवान आहोत की आपली बाल्य, आपली मुलं या शिक्षण संस्थेत अत्यंत चांगल्या पद्धतीने घडतात की जे सर्व स्तरावर इथला जाणारा माणूस आपल्याला फक्त कागदावरची डिग्री घेणारे विद्यार्थी आणि संस्था निर्माण करू शकतात. एखाद्या वेळेस नोकर निर्माण करणारी यंत्रणा अनेक संस्थांमध्ये आपल्याला दिसून येते, परंतु परिपूर्ण आवश्यक त्या सर्व गोष्टीला सामोरे जाण्याचं काम आम्ही रडणारी मुलं या शाळेत आणून द्या आणि लढणारी माणसं तयार करून घेऊन जा. कशा पद्धतीने हमी असणारी ही संस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान असलेल्या मंडळीला या संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिवाराला घडवणारी, आपल्या गावाला, आपल्या समाजाला घडवणारी, आपल्याला राष्ट्राला घडवणारी, समर्पित यथार्थ आणि कृतार्थ जीवन जगण्यासाठी त्याच्या संपूर्ण गोष्टी सर्व आपल्याला कृतीयुक्त शिक्षण असेल, हसत खेळत शिक्षण असेल, शिक्षणाच्या ज्या ज्या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आता सगळ्यांना आमच्या कापसे मॅडमने परवाच्या भागामध्ये उल्लेख केला की आता एक दिवस दप्तर मुक्त आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एका
11 ते 13 सदस्यांचं ग्रामपंचायतची जेवढं एखादं गाव आहे, म्हणजे तालुक्यातली जवळजवळ जी बोटावर बोलण्यासारखी 100-150 गावातली जी 5-25 गावं असतात तेवढ्या गावाची संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची इथे आहे. आणि त्या गावाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शासकीय माध्यमातून नियंत्रण करणारी मग आमच्या आरोग्य सेविका ते कलेक्टर इथपासून जी शेकडो मंडळीची टीम असते तशी एक 100ची टीम या ठिकाणी आहे. आणि म्हणून 100 नमुने विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करते. आमच्या सगळ्या पालक मंडळींच्या वतीनं, आमच्या बहिणींच्या वतीनं, आपल्या सर्व या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाचं, त्याचबरोबर या शिक्षण मंडळाद्वारे संचालित असणाऱ्या या आदर्श विद्यालयातील सर्व आमचे शिक्षक मंडळी, त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी, या सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक आपलं कौतुक करतो, आपला धन्यवाद देतोय. आणि त्याचबरोबर जे काही आमचे मूल्य संस्कार, सामाजिक समाज दृष्टीत जी काही मूल्य जोपासायला पाहिजे ती मूल्य घडवण्याच्या दृष्टीनं कुटुंबाला, परिवाराला, राष्ट्राला संभाळण्यासाठी जी प्रवृत्ती निर्माण करायला पाहिजे ती भावना जोपासण्याच्या दृष्टीने इथं जे शैक्षणिक कार्याबरोबरच परिस्थितीशी समायोजन करून घेण्याचं, समाजाशी समायोजन करून घेण्याचं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम आपल्या पाल्याच्या माध्यमातून घडावं अशा पद्धतीचे कार्य या संस्थेतून होते. मी एक जाता थांबण्यापूर्वी आमच्या पालक मंडळीच्या वतीनं जो सातत्यानं जे अनेक मुद्दे विचारार्थ पुढे येत आहेत, चर्चा ठेवल्या जात आहेत, सगळी या आपल्या वेगवेगळ्या पालक संघाच्या मीटिंगमध्ये ती विचारार्थ आलेली आहेत, पुढे आलेले आहेत. परंतु मला सर एक विनंती करायची आहे की आदरणीय कुलकर्णी मॅडम आहेत, आत्मक मॅडम आहेत, आमचे अनेक मॅडम या ठिकाणी आहेत, आपली सुंदर अशी टीम आहे, आपल्याकडे मोठा कर्मचारी वर्ग आहे. एक सातत्याने कळत नकळत दर मिटिंगला एक जी मुलांच्या लग्नाला जाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणची पाण्याची व्यवस्था, ही जी बाब प्रकाशानं जाणवत असते. तर मला वाटतं की आपण दररोज आपल्याला सगळ्यांना म्हणता येणार नाही, पण किमान एका आठवड्याला एखाद्या आमचा शिक्षक बंधू असेल, आमच्या आदरणीय एखाद्या ताई असतील की त्यांनी सहज त्या जेव्हा जातात तेव्हा जर नजर फिरवले तर निश्चितपणानं इतर कर्मचाऱ्यांना जे स्वच्छतेचं डिपार्टमेंट आहे त्याच्यापेक्षा थोडं अधिकचं काम एखाद्याला ते लावून तर आपल्याला तिकडे लक्ष देता येणं आलं तर अत्यंत सुंदर पद्धतीनं हेही काम होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय विचारपीठाचं या ठिकाणी अभिनंदन, धन्यवाद, कौतुक आणि विचारपीठाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद. ही सूचना शाळा सुरू झाली तेव्हापासूनच आमच्या डोक्यात सुरू होती. आम्ही 6व्या वर्ग आणि 10व्या वर्गाच्या पालक सभा घेतलेल्या आहेत. कोणी जी सूचना मांडली ती महिलांकडे आमच्यापर्यंत आलेली काही वैयक्तिक काही मला सांगितली. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज सध्या या क्षणाला ते सर्व रेडी झालेलं आहे. आणि यांनी आठवड्यातून सांगितलं, आम्ही दररोज तुम्हालाही सांगून ठेवतो, शाळा भरण्याच्या पूर्वी ते स्वच्छ झालेलं असेल. त्यानंतर लघुशंकेची सुट्टी होती 10 मिनिटाची, तेव्हा मुलं वर्गात गेल्यानंतरही स्वच्छ झालेलं असेल. त्यानंतर जेवणाची सुट्टी होती, त्याच्यानंतरही मुलं वर्गात गेल्यानंतर पुन्हा ते स्वच्छ झालेलं असेल आणि शाळा सुटल्यावरही स्वच्छ झालेलं असेल. असं दिवसातून 4 वेळेस आम्ही तिथे स्वच्छता करणार आहे. तुमचेच नाही, आमचे सगळ्यांचे, आमचेच मुलं आहेत. कारण तुम्ही 5-6 घंटे जास्त तुम्ही पाल्य तुमच्याकडे, पण आम्ही पालक आहेत मुलांचे, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक आहेत आणि ते सर्व आम्ही व्यवस्थित झालेले आहे. आणि आत्ताही सध्या काम सुरू आहे त्याचं. ते रचनाही आम्ही 8 दिवसात केली आणि उद्यापासून सोमवारपासून तर 100% सुरू होणार, 100% झालेले सर्व रेडी आणि त्या पद्धतीने सर्व व्यवस्था होईल. कुठल्या मुलाला मुलीला काही त्रास होणार नाही. आणखी पुढची रचना आहे, पुढची सभे तुम्हीच सांगाल की सर अतिशय उत्तम केलं तुम्ही मुलींसाठी. कारण आदरणीय सचिव साहेबांसोबत माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे की अशा प्रकारच्या काही मुलींच्या समस्या असतात त्याची आपण तिथे रचना करू. खूप आता विज्ञान पुढे गेलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून ते सर्व व्यवस्था आम्ही तिथे करणार आहे.
आणि तेही सुद्धा रेडी झालेले आहे. मला एक बोलायचं आहे परत की आत्ता सरांनी सांगितलं आमच्या 41 शिक्षक प्रतिनिधी आहेत आणि दोन्ही प्रतिनिधी शाळेचे. तर मला असं वाटतं तुमची जर सगळ्यांची परवानगी असेल, माझं वैयक्तिक मत आहे ते, त्याला सगळे सहमत असतील असं नाही आहे, पण आमच्याजवळ जवळपास ज्युनियर कॉलेज जरूर 53 तुकडे आहेत, 41 नाही 53 आहे. हे 53 शिक्षक बंधू येईल आणि हे सर्व आमचे प्रतिनिधी आहेत. असा मॅडम असतील, कुलकुटे सर, मॅडम, आम्ही दोघं आहेत, आमचे सुपरवायझर मंडळी आहेत. आपण सर्व मिळून अशी बैठक घेऊ, ते सर्व शिक्षक आणि तुम्ही आणि आम्ही हा रविवारचा दिवस ठरवून करू. तुमची जर इच्छा असेल तर आपण तशी ही मंडळी आमची रचना करतील आणि मग आणखी काय समस्या आपल्या येतात आणि ती चर्चा म्हणजे अशी भाषणबाजी नको. ही आता स्थापना झाली, तो संवाद असावा, चर्चा असावी. मग त्या चर्चेतून आमच्याकडे काही येईल, आमच्याकडून तुमच्याकडे काही येईल, पर्याय आपल्या मुलांचं हित होईल. एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. आणि जी भाऊने सूचना मांडली ती सूचना पूर्णत्वास जात आहे. सोमवारी 100% होईल आश्वासन. धन्यवाद कुलकर्णी सर. तुमचा सगळ्यांचा आता खंदारे साहेबांनी सांगितला तो जो विश्वास आमच्यावरती आहे तीच आमची प्रॉपर्टी आहे, आमची पुंजी तीच आहे, तुमचा विश्वास. की तुम्हाला आमच्याविषयी हा विश्वास वाटतो की मी पाठवलेला सोन्याचा कसाही तुकडा असेल तर त्याचा सुंदर अलंकार तयार होणार आहे. मी पाठवलेला कुठलाही लाकडाचा तुकडा असेल तर की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आदरणीय प्रिया खोतकर. आपल्या शाळेमध्ये सोमवारपासून शैक्षणिक सप्ताह चालू आहे. आज पोषण आहार आणि वृक्षारोपण. वृक्षारोपणमध्ये शासनाने माता आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून वृक्ष लावायचे आहे. आपण या ठिकाणी थोडासा 5 मिनिटाचा आपण कार्यक्रम बाहेर घेणार आहे वृक्षारोपणाचा. तत्पूर्वी आपण आपल्या परिसरामध्ये घराजवळ किंवा घराच्या बाजूला मैदानामध्ये किंवा शेतामध्ये ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ऊन पडतं त्या ठिकाणी आपण आपला रोप सुरक्षित राहू शकतं याची आपण वृक्ष लावून त्याची निगा राखणे आणि भविष्यामध्ये त्या वृक्षाची वाढ कशा पद्धतीने झाली याची फोटोग्राफी आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आणि आजचा जो कार्यक्रम आहे वृक्ष तुम्हाला भेटेल, ज्यांना शक्य आहे की आम्ही लावू शकतो अशांनी आपल्याला सांगायचं आहे. त्यांना वृक्ष देऊ आम्ही. घरी गेल्यानंतर ते वृक्ष लावायचे आणि बाहेर पाट्या तयार केलेल्या आहेत. तशा प्रकारच्या पाट्या मुलाचं नाव आणि आपलं आईचं नाव अशा प्रकारची एक पाटी त्या झाडाजवळ लावायची. आणि त्या वृक्षाला जसं आपण आपल्या बाल्याला जसं पालन करतो, रक्षण करतो, पोषण करतो, तशाच प्रकारचं वृक्षाचंही पालन पोषण आपल्याला या माध्यमातून करायचं आहे. आणि वृक्षारोपण ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि वृक्ष लावायचा. ही माहिती मला द्यायची होती म्हणून या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. शिक्षक पालक संघ व माता पालक संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गवले सर यांनी आपले अध्यक्षस्थान भूषवले व आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी माननीय श्री कैलासजी खंदारे यांनी सुद्धा आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन केले व त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच माता पालक संघाचे प्रतिनिधी सौ विजयाताई अमोल ढोकणे यांनी सुद्धा आम्हाला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री फुगे सर यांनी सुद्धा अनमोल असे मार्गदर्शन केले व त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच सर्व माता पालक यांनी सुद्धा त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला यांचे मी सर्वांचे आभारी आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभारी. विद्यालयामध्ये
शिक्षण सप्ताहाचा 6व्या दिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत. याची संकल्पना अशी आहे की पाल्य आणि त्याचे पालक, माता पालक यांना संयुक्तरित्या आपण झाड देऊन त्याला एक असा बोर्ड लावून त्या झाडाचं संवर्धन करायचं आहे, त्याची लागवड करायची आहे. यानिमित्त पर्यावरण त्याची जी एक पर्यावरणाविषयीची संकल्पना आहे, पर्यावरणपूरक हे आपलं विद्यार्थ्यांचं वर्तन असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं की आपला कृतीयुक्त सहभाग असावा म्हणून पालक आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून एक पर्यावरणासाठी एक वातावरण निर्मिती करण्याचा ही एक शासनाची संकल्पना आहे. आम्ही आमच्या विद्यालयामध्ये सर्व आमच्या सहकारी शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने आणि समाजाचा सहभाग म्हणून पालकांच्या पूर्ण उत्साहाने आम्ही आज हा उपक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रत्येक माता पालकांच्या हातामध्ये वृक्ष दिलेला आहे आणि वृक्षाचं संवर्धन करण्याचा संकल्प आज आदर्श विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे. दिलंय ना बॅनर असं झाडाच्या जवळ तुम्ही झाडाच्या जवळ अशा प्रकारचं बॅनर लावून बॅनर ठेवायचं आणि ते झाडाला लावून ठेवायचं बाजूला. जागा असेल सोयीची जागा सोयीचा असेल आणि याचा फोटो शाळेला पाठवून द्या. माता पालकांच्या माध्यमातून शाळेच्या परिसरामध्ये आज वृक्षारोपण करण्यात येत आहेत. वृक्ष लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि वृक्षाचं पूजन माता पालकांच्या माध्यमातून केलं जात आहे. एक लिंबाचं झाड, आरोग्यवर्धक झाड या ठिकाणी लावण्यात येत आहेत. महिला मॅडमच्या मागे उभी राहायची. मॅडम पाठी दिसली पाहिजे. खाली वेस हां कधी घ्यायची बैठक त्यावेळेस झाडे कधी पाहावं लागेल. पाठी लावून इवले से रोप लावलिया दारी, त्याचा कळस गेला गणावर या वृत्तीप्रमाणे आदर्श विद्यालयाची भरभराट झाली आणि त्याच अनुषंगाने आज या शासकीय उपक्रमामध्ये आदरणीय प्राचार्य श्री सतीश गवले सर, आदरणीय उपप्राचार्य श्री कुटे सर, कला शिक्षक गणेश आंबोरे सर, श्री शेटे सर आणि आमच्या आदर्श विद्यालयाचे पर्यावरण स्नेही हरित सेनेचे प्रमुख हाके सरांच्या या कल्पकतेतून ही झाडांची आज या ठिकाणी लागवड होत आहे. आंबोरे सर तो ना हाके सर काय इकडे बसा ना जरा उभं त्याला अलीकडे लोट सर इकडे बघा सर्वजण. उभं राहून काय हात लावं लागेल त्याला. लावले पण काळजी घेणं कारण हेच फोटो त्याच झाडे असलं पाहिजे. ती जबाबदारी ज्यांनी फोटोमध्ये आलं. या उपक्रमाविषयी पालकाचं
उपक्रम राबवलेला या शाळेने हा खरंच सर्वात उत्कृष्ट उपक्रम आहे आणि झाडं लावणं हा आज खरंच काळाची गरज आहे असं मला म्हणजे सगळ्यांना आपल्याला वाटतं आणि सगळ्यांनी झाडं लावलेच पाहिजेत असं मला वाटतं. कौतुक नाही सांगत मी माझं, पण माझ्या घरी ॲक्च्युली मॅडम आलेले आहेत. मी अक्षरशः छोट्या छोट्या बॉटलीमध्ये जे झाडं लावलेले आहेत ते खूप मनापासून लावलेले आहे आणि त्याची वेल म्हणजे इतके पांगलेले की सर तुम्ही विश्वास नाही करू शकणार की खरंच मॅडम तुम्ही लावलेले म्हणजे एवढे येऊ शकतात छोट्या अक्षरशः छोट्या छोट्या बॉटलीमध्ये लावलेले. म्हणून मला असं वाटतं काळाची गरज आहे हे झाडं लावणं आणि खूप छान उपक्रम या शाळेने राबवला. शाळे हा जो उपक्रम राबवला आहे हा खूप छान राबवला. आमच्या आदर्श विद्यालयाच्या परिवहन विभागाचे जेवढे काही व्यवस्थापक आहेत, रिक्षा ड्रायव्हर असतील की स्कूल बस असेल, त्यांच्या माध्यमातून आज आदर्श विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून वृक्षारोपण सुरू आहे. सर